हाय हॅलो नमस्कार, निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मी आज अशा प्रकारे मोबाईल पाऊच किंवा मग कमरेलाही अडकवू शकतो असे पाऊच बनवलेला होता, तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला भेटतील आणि आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी अशा प्रकारे 2 पीसेस कट करून घेतलेले आहेत आणि त्याला स्टिफनेस येण्यासाठी मी इथं फोम शीटचे 2 पीस आणि आतमध्ये यूज करण्यासाठी अस्तरचे 3 पीस घेतलेले आहेत आणि हुक अडकवण्यासाठी एक चौकोनी पीस कट करून घेतले। तर हे सगळं बाजूला ठेवून देऊ आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला त्या पीसचं माप सांगते। तर बॅग बनवण्यासाठी आपल्याला ह्या 2 पीसचं माप घ्यायचं आहे 6.5 इंच बाय 8.5 इंच असं काही ह्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला। आणि आजकाल जसं की मोबाईल लोकांचे खूप मोठे मोठे आलेले आहेत, म्हणजे सगळ्यांकडेच काय आता छोटा मोबाईल काय राहिलेला नाही, त्यामुळे आपण ही पिशवी आहे ना जरा थोड्या मोठ्या साईजची बनवणार आहोत। तर इथे अशा प्रकारे मी 2 पीसेस करून घेतलेत ह्या मापाचे आणि त्याच मापाचं आपल्याला फोम आणि त्याच मापाचं अस्तर घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे इथे मी एका फोमला एक पीस आणि दुसऱ्या फोमला दुसरा पीस जॉईन करून घेते। असा हा आपला फोम शीट जॉईन केल्यामुळे आपल्या बॅगला स्टिफनेस तर येते, पण आपली बॅग जास्त दिवस टिकायलाही मदत होते। तर इथं अशा प्रकारे मी 4 साईडनी शिवून घेते। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोनी बॉक्समध्ये क्विल्टिंगही करून घेऊ शकता, त्यामुळे बॅग अजून जास्त दिवस टिकेल। पण इथे ही बॅग माझ्या ऑर्डरची आहे, म्हणून मी याला क्विल्टिंग न करता फक्त 4 साईडने जोडत आहे। आणि हे जोडल्यानंतर आपल्या बॅगला एक वेगळाच लुक तयार होतो। तर बघा इथं अशा प्रकारे मी एक पीस जोडून घेतला, अशाच प्रकारे मी दुसराही पीस व्यवस्थितपणे जोडून घेते। जर तुम्हाला मी बॅग कशा बनवते किंवा मग अजून बॅगचे डिझाईन बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। तुम्ही व्हिडिओ तर बघता पण व्हिडिओला लाईक काय करत नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर बघा अशा प्रकारे मी दोन्ही पीस फोमला जॉईन करून घेतलेत आणि आता आपल्याला जे एक्स्ट्राचं जे फोम उरतंय कडकडचं ते आपल्याला व्यवस्थितपणे कटिंग करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला बॅग मेकिंग बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा मग बॅग रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करा, मी नक्कीच त्याच्या प्रश्नांचं उत्तर देईल। आणि इथे तुम्ही अशा प्रकारच्या खूप साऱ्या बॅगा बनवून सेल करू शकता किंवा मग गिफ्टिंगसाठी सुद्धा ही बॅग एक खूप छान ऑप्शन आहे। तर बघा इथे मी दोन्ही पीस रेडी करून घेतलेत, तर त्यातला एक पीस घ्यायचा आहे आणि आपल्याला 2 इंचावरती खाली मार्किंग करून घ्यायचं आहे बाहेरच्या कप्प्यासाठी। तर बघा इथे मी 2 पीस एका पीसवर 2 इंच मार्क करून कट करून घेतले आणि आता आपल्याला त्याच्यावर त्याच मापाची झिप जॉईन करायची आहे। तर इथे बघा मी अशा प्रकारे त्याला झिप घेतली आणि ती झिप उलटी ठेवून इथे जॉईन करून घेते। आणि झिप जॉईन झाल्यानंतर आपल्याला एक अस्तरचा पीस घ्यायचा आहे, जो की आहे 6.5 बाय 9 इंचाचा। तर अशा प्रकारे ह्या पीसचं माप आहे। तर इथं मी हा अस्तरचा पीस घेऊन जी उलटी चेन जोडली होती त्याच्यावरच हा अस्तरचा पीस जोडायचा आहे। आणि असं अस्तर जोडल्यामुळे आपले जे आतले रफ एजेस आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीने फिनिश होतात आणि आपल्या चेन आपल्याला वापरतानाही त्यात धागे दोरे कुठल्याही प्रकारे अडकत नाही। आणि हे मी अस्तर जोडल्यानंतर ती पलटी करून घेऊन त्याच्यावरती दाबशिलाई देऊन घेते। आता ही दाबशिलाई झाल्यानंतर आपल्याला बॅक साईडला हा जो अस्तरचा पीस आहे तो असा फोल्ड करून आपल्याला एक पॉकेट तयार करून घ्यायचं आहे। तर इथे अशा प्रकारे हा अस्तरचा पीस डबल फोल्ड केला आणि त्याला शिलाई देऊन घेतली। तर बघा इथे अशा प्रकारे मी शिलाई देऊन घेतली आणि जो वरचा पीस आहे त्याला उलटा करून व्यवस्थितपणे त्याच्यावरही शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे आपलं बाहेरचं पॉकेट व्यवस्थितपणे रेडी होतं विदाउट एनी रफ एजेस। तर बघा इथे अशा प्रकारे मी बनवून घेतलंय आणि ह्याला सुद्धा वरच्या साईडने फोल्ड करून टॉप स्टिच देऊन घ्यायची। तर बघा इथे अशा प्रकारे मी वरच्या साईडला टॉप स्टिच देऊन घेते। तर ते झाल्यानंतर जे कडकडाचं एक्स्ट्रा आहे ते कट करून रनर त्याच्यात इन्सर्ट करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला माहीत नसेल रनर कसा इन्सर्ट करायचा तर त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता। आणि रनर इन्सर्ट झाल्यानंतर जो आपली बाहेरची पॉकेट आहे त्याला व्यवस्थितपणे फिक्स करून घ्यायचं आहे। आणि ही पॉकेट स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला जी आपले हुक आहे त्यासाठी एक पट्टी रेडी करून घ्यायची आहे।
तर इथे मी अशा प्रकारे एक 2.5 बाय 2.5 इंचाचा एक स्क्वेअरचा तुकडा घेते आणि त्याला व्यवस्थितपणे फोल्ड करून त्याची एक व्यवस्थित पट्टी तयार करून घेणार आहे। तर बघा इथे अशा प्रकारे आपल्याला ही जो पीस आहे तो व्यवस्थितपणे फोल्ड करून त्याचा पट्टी तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे 2 ते 3 शिलाया देऊन मी इथं आपली पट्टी रेडी करून घेतली आहे। आता ही पट्टी रेडी झाल्यानंतर आपल्याला जो दुसरा पीस आहे त्याच्यावर मिडलची मार्किंग करून ही पट्टी जॉईन करून घ्यायची। तर बघा मी अशा प्रकारे मिडलची मार्किंग करून घेते आणि जी ही पट्टी आहे त्यामध्ये अशा प्रकारचे जे हुक येतात जे आपण कमरेलाही लावू शकतो ते प्रकारचा हुक घेते, त्याला अशा प्रकारे हे पट्टीत अडकवून व्यवस्थितपणे पट्टीला 5 ते 6 शिलाया देऊन मी हे फिक्स करून घेणार आहे। तर बघा इथे अशा प्रकारे मी हे हुक फिक्स करून घेते आणि आता आपल्याला एक दुसरी चेन घ्यायची आहे, त्याला उलटी करून त्याच्यावर अटॅच करून घ्यायची आहे। तर इथे अशा प्रकारे चेन अटॅच करून झाली आणि जो आपले अस्तरचे पीस होता तो घेऊन चेनवरती अशा प्रकारे ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे आणि स्टिच झाल्यानंतर तो आतल्या साईडनी फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। आणि एका साईडला केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पीसवरही त्याच प्रकारे ही चेन जॉईन करून अस्तर जॉईन करून त्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। तर बघा इथे अशा प्रकारे एका पीसचं तर झालं आणि दुसऱ्या पीसला सुद्धा असं उलटं ठेवून व्यवस्थितपणे ॲडजस्ट करत त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि अशा छोट्या छोट्या ट्रिक्सचा वापर करून खूप चांगल्या फिनिशिंगसह आपण आपल्या बॅगा शिवून सेल करू शकतो। तर इथे अशा प्रकारे त्याच्यावरती अस्तर ठेवून मी इथं स्टिच करून घेते। इथे मी चेन जोडायचा एक वेगळी पद्धत सांगितलेली आहे आणि ही पद्धत खूप सोपी आहे। तर बघा अशा प्रकारे इथे आपली दुसरा पीसही त्याला चेनला जॉईन झाला आहे। तर बघा इथे आपण आता काम करणार शेजारचं जे साईडला कटिंग एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊन आपण 2 पीस आता ते जॉईन करणार आहोत। तर बघा जे 2 पीस आहेत मेन फॅब्रिकचे ते एकीकडे आणि अस्तरचे एकीकडे असं आपल्याला चारही साईडनी त्याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करत शिवून घ्यायचं आहे आणि जी अस्तरची साईड आहे तिथून आपल्याला ही बॅग सरळ करण्यासाठी थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे। तर बघा इथे मी अशा प्रकारे सगळीकडून स्टिचिंग करून घेतले आणि अस्तरच्या साईडनी बॅग आपली सरळ करण्यासाठी मी मार्जिन ठेवलेलं आहे। तर बघा हे मार्जिनमधनं बॅग तर बाहेर काढायचीच आहे, पण त्याआधी जे कॉर्नर्स आहेत त्यावरती व्यवस्थितपणे कट देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपले कॉर्नर फिनिशिंगसह बाहेर येतील। तर बघा आता ही पर्स आपण ओपन करून उलटी करून घेऊयात। तर अशा प्रकारे खूप फिनिशिंगसह खूप सोप्या पद्धतीने आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला ही पर्स कशी बनवायची हे सांगितलं आहे। आणि जर तुम्हाला यात थोडंसंही काही हेल्पफुल वाटलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला कमेंट करा की आता ह्याच्या पुढची मी कोणती बॅग तुम्हाला घेऊन येऊ। तर बघा इथे अशा प्रकारे सगळी बॅग आपण सरळ करून घेतली आणि ह्याचे व्यवस्थितपणे कॉर्नर्स काढून घेतोय आणि जे अस्तरचं आपलं शिल्लक आहे जे आपण त्याला स्टिच केलं नव्हतं तिथं आपण व्यवस्थितपणे त्याचेही कोपरे बाहेर काढून त्यालाही स्टिच करून घेणार आहोत। आणि अशा प्रकारे खूप युजफुल आणि डेली यूजसाठी आपल्याला मोबाईल पाऊच म्हणा किंवा मग कमरेला अडकवणारे पिशवी किंवा मोबाईल पर्स असंही त्याला बोलू शकतो। तर बघा अशा प्रकारे ही व्यवस्थितपणे रेडी झाली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी अशाच प्रकारे खूप साऱ्या बॅग शिवून तयार करून सेल करते। जर तुम्हाला बॅग रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला नक्की कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या बॅगचा आणू तेही कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका। सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।